नमस्कार सगळ्यांना. वीके क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. मी सना मॅडम. आपण इतिहास विषयामध्ये आता तुम्हाला मागचं पेज बघितल्यावर लक्षात आलं असेल, टीईटी परीक्षेसाठी इतिहास या विषयामध्ये एकही मार्क जाणार नाही. याच्यासाठी आपण नेमके कोणते टॉपिक वाचले पाहिजेत, कोणता भाग नेमका महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की टीईटी साठी मध्ययुगीन असेल, प्राचीन असेल, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन जे इतिहासाचे असणारे टप्पे आहेत, त्या तिन्ही टप्प्यांचा समावेश आपल्याला टीईटीच्या परीक्षेमध्ये आहे. त्यामुळे 2025 ला जी आपण मागची बॅच घेतली होती त्यामध्ये इतिहास विषयाचा जे काही आपण टीईटीची बॅच वीके क्लासवर घेतली होती त्यामध्ये एकही प्रश्न बाहेरचा आला नव्हता. जे आपण शिकवले त्यातूनच सगळे प्रश्न आले होते. तर यावेळेस पण 2026 ला पण सेम तसंच त्याच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर त्याच पद्धतीने इतिहासाचं बनवले आहे, जेणेकरून याच्या हे जे काही टॉपिक आहेत आणि मी जे काही तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन त्याला एकही मार्क तुमचा कुठेही जाणार नाही. म्हणजे इतिहासाचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. 2025 ला मला वाटतं फक्त प्राचीन इतिहासामध्ये एक जे कालानुक्रमे लावा घटना असा एक प्रश्न आला होता, जो तोच एक त्यांच्याकडूनच मिस त्याचं उत्तर व्यवस्थित देता म्हणजे दिलं नाही, त्यामुळे तोच प्रश्न कॅन्सल झाला. बाकीचे जो काही प्रश्न इतिहासाचे पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपर मध्ये आले, तर आपण ज्या मागच्या वेळेस बॅच घेतली होती त्या बॅच मधून A to Z सगळे प्रश्न त्यामध्ये आले होते. जेव्हा मी सिलेबस डिकोडिंग करून दिलं, हा टीईटीचा जो असणारा सिलेबस आहे तो डिकोडिंग करून दिल्यामध्ये त्यामध्ये मी सरळ सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ सकट की कोणते प्रश्न आले होते आणि त्यासोबत आपण कोणता कोणता भाग पाहिला होता, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इन डिटेल मध्ये त्या सिलेबसच्या डिकोडिंग मध्ये करून दिलं. तर आज आपण जे बघणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने, समजा तुम्ही घरी राहून पण अभ्यास करत असाल, समजा वीके क्लासला जरी तुम्ही नसाल फॉर एक्झाम्पल, तरी सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही या जे तुम्हाला समजा इतिहासाचे टॉपिक माहित झाले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने घरी राहून सुद्धा अभ्यास करतात. जे काही शिक्षक वर्ग आहे ते सगळे किंवा उद्या भावी जे शिक्षक बनणार आहेत ते पण, तर सगळ्यांसाठी आपण की नेमका काय अभ्यास केला पाहिजे आणि कोणत्या टॉपिकला जास्त महत्व दिलं पाहिजे ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत इतिहासाच्या बाबतीमध्ये. तर चला आपण सुरू करूया. पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी इतिहास विषय आहे आपल्याला माहिती, आणि त्याच्यामध्ये नेमकं पेपर 1 पेक्षा पेपर 2 ला इतिहासाचं वेटेज जास्त आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने आपल्या सिलेबसचं किंवा त्यासोबत जो काही इतिहासाचा भाग आहे त्याचं स्ट्रक्चरच अशा पद्धतीने बनवलंय की ज्याच्या माध्यमातून तुमचा एकही प्रश्न किंवा एकही मार्क तुमचा जाणार नाही. चला तर मग आपण सुरू करूया की पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी इतिहासाचा जो काही भाग आहे तो. तर पहिल्यांदा की नेमकं ही जी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी टीईटी जी आहे, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट जी आहे, त्यामध्ये पहिला जो पेपर आहे त्याला आपल्याला संदर्भ ग्रंथ 1ली ते 5वी असा संदर्भ ग्रंथ दिलाय. परंतु अभ्यास करताना आपल्याला तसं करून चालत नाही. 1ली ते 10वी पर्यंतचे जे काही सगळे स्टेट बोर्ड मध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जरी त्यांनी आपल्याला संदर्भ ग्रंथामध्ये 1ली ते 5वी मध्ये 5वी पर्यंतच पहिल्या पेपरमध्ये विचारलं जातं, परंतु तसं नाहीये. आपण जेव्हा पेपर 1 काढतो त्याच्यामध्ये आधुनिक इतिहास जो आहे तो 8वीचा असेल, प्राचीन इतिहास असेल ज्याच्यामध्ये 6वीचा इतिहास आहे, हे सगळे प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्यामुळं पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचा एकत्रित अभ्यास करून कशा पद्धतीने इतिहासाचे जास्तीत जास्त आणि आउट ऑफ मार्क आपल्याला कसे मिळवायचे ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला नेमके कोणते टॉपिक केले पाहिजे, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, हा भाग आज आपल्याला बघायचा आहे. आता हा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहे की विषय नेमकं किती आहेत, गुण किती आहेत, आणि आपलं जर पहिल्या पेपरमध्ये जो परिसर अभ्यास भाग आहे 30 गुण आणि 30 प्रश्न असा हा भाग आहे. या परिसर अभ्यासामध्ये आपल्याला माहितीये की ज्याला आपण इभूना असं म्हणतो, याच्यामध्ये इभूना हा जो भाग आहे म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र त्यासोबत राज्यशास्त्राचे थोडेसे भाग असतील. तर या परिसर अभ्यास मध्ये येणारा जो भाग आहे तो आहे इतिहास. आणि या इतिहासामधले नेमके प्रश्न कोणते पडतात, परिसर अभ्यासला नेमके कोणते, आणि पुढे जाऊन पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र जो विषय आहे त्याच्यामध्ये पण आपल्या इतिहास विषयाचा समावेश होतो. हा जो आहे भाषा 1 ज्याला आपण मराठीला भाषा 1 असं म्हणतो, भाषा 2 ज्याला आपण इंग्रजीला भाषा 2 असं म्हटलं जातं. सेम तेच वेटेज आहे, परंतु हे विषय जास्त मोठे आहेत. आणि या 30 विषयामध्ये परिसर अभ्यास मधला 30 प्रश्न आणि 30 गुणांचा असणारा जो काही भाग आहे परिसर अभ्यास मधला, त्यातले 10 ते 12 प्रत्येक वेळेस त्याच पद्धतीने वेटेज होईल असं नाहीये.
कधी 8-9 पण प्रश्न आलेत परिसर अभ्यासला, कधी तर 11-12 पण प्रश्न आलेत आणि कधी 6-7 पण प्रश्न आलेत. नेमके प्रश्न किती आलेत ह्याच्यावर काय आपला कुठला म्हणजे नेमकं आपल्याला नाही माहित की किती प्रश्न येणार आहेत. परंतु आपण आतापर्यंत 2013 ते 2025च्या पेपरचं विश्लेषण केल्यास आपल्याला लक्षात येतं की सरासरी 10 ते 11 प्रश्न हे बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न परिसर अभ्यासमध्ये इतिहास या विषयासाठी विचारलेले आहेत. तर त्या 10 ते 12 प्रश्नातला आपला एकही प्रश्न चुकता कामा नये यासाठी नेमक्या कोणत्या टॉपिकचा, नेमक्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला पाहिजे तो आपण आज याच्यानंतर बघणार आहोत. मग परिसर अभ्यासमध्ये आपला इतिहास विषय येतो. आणि जर पेपर 2 बघितला म्हणजे पेपर 2 नंबर जर बघितला तर 6वी ते 8वी, परंतु आपल्याला करताना हे 10वी पर्यंत करावं लागतं. म्हणजे आपण 10वी पर्यंत सगळ्या गोष्टी, इव्हन आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना आपण 11वीचं जुनं स्टेट बोर्ड सुद्धा वापरतो. कारण 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड मधल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, यादव घराणा असेल, शिलाहार घराणा असेल, या सगळ्यांवर प्रश्न ऑलरेडी आपल्याला विचारून गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला 1ली ते 12वी पर्यंत किंवा 1ली ते 11वी पर्यंतचा ज्या काही स्टेट बोर्ड मध्ये असणारा भाग आहे आणि वेगवेगळे जे काही त्याच्यासोबत असणारे संदर्भ ग्रंथ आहेत, या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण त्या पद्धतीने नोट्स बनवल्या आणि 30 बॅच आपल्या व्हीके क्लासवर आहे. हा टीईटी जे काही 2 अशी बॅच आपली व्हीके क्लासवर अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला ती बॅच घ्यायची असेल तर तुम्ही व्हीके क्लास असं ऍप जे आपलं आहे ते ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर तुम्ही ही बॅच घेऊ शकते. याला व्हॅलिडिटी नाहीये, म्हणजे ज्या दिवशी तुमची एक्झाम होईल तिथपर्यंत तुम्हाला ही बॅच मिळेल. म्हणजे असं नाही की 6 महिन्याची 1 वर्षाची अशी व्हॅलिडिटी नाही. ज्या दिवशीपर्यंत तुमची एक्झाम आहे त्या दिवशीपर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी राहील. व्हीके क्लासवर तुम्ही ही जी काही आपली बॅच आहे, ज्या बॅच मध्ये सगळे विषय आहेत, टीईटीचे असणारे जे काही तुमचे सगळे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, हा सगळा भाग आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी असणारी ही बॅच आहे. तर यामध्ये सामाजिक शास्त्र जो भाग आहे, तर सामाजिक शास्त्रामध्ये आपल्या इतिहासाचा समावेश होतो. पहिल्या पेपरमध्ये परिसर अभ्यासमध्ये इतिहासाचा विषय येतो आणि दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये इतिहासाचा विषय येतो. सामाजिक शास्त्र हा जो काही घटक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास ह्या विषयाचा त्याच्यामध्ये समावेश होतो, ज्याला 60 गुण आणि 60 प्रश्न अशा पद्धतीचं त्याचं वेटेज आहे. आता इथून पुढे इतिहासाचे 3 टप्पे जे आहेत, ज्याला आपण इतिहासाच्या 3 टप्प्यामध्ये पहिला टप्पा जो आहे प्राचीन इतिहास, दुसरा टप्पा जो आहे मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा टप्पा जो आहे तो आधुनिक इतिहास, या तिन्ही इतिहासामध्ये असणारे नेमके कोणते कोणते घटक आहेत, नेमकं कोणत्या घटकावर जास्त आतापर्यंत प्रश्न आलेत, हा भाग आपण पुढे जाऊन बघणार आहोत. मग जेव्हा आपण नेमक्या गोष्टींवर म्हणजे आपलं काय म्हणतात बोट ठेवतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी सोप्या जातात. म्हणजे पहिल्यांदा आपलं काम काय असलं पाहिजे की सिलेबस सेट करता आला पाहिजे. आणि सिलेबस सेट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर आतापर्यंतचे आलेले जे काही मागचे प्रश्न आहेत, ज्यांना आपण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं म्हणतो, त्या क्वेश्चनचा आपण अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला कळतं की नेमका कुठल्या टॉपिकचा अभ्यास किती खोलापर्यंत केला पाहिजे, कुठल्या टॉपिकचा अभ्यास वरवर केला पाहिजे किंवा कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या टॉपिकचे वारंवार प्रश्न रिपीट होत आहेत किंवा कोणत्या टॉपिकला जास्त आतापर्यंत प्रश्नांना वेटेज दिलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण फक्त आणि फक्त PYQच्या माध्यमातूनच करू शकतो. त्यामुळे आता आपण 1 बाय 1 की कशा पद्धतीने इतिहासामधले जे काही टप्पे आहेत 3 टप्पे, त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामध्ये पण असणारे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते की ज्याच्यामुळे आपलं एकही मार्क जाणार नाही, सगळे मार्क आपल्याला सेफ राहील. कारण याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर विषय म्हणजे मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र ह्या जे काही भाग आहे याच्यामध्ये तर तुम्हाला टॉप करायचंच आहे आणि त्याच्यामध्ये स्कोप पण खूप जास्त आहे. परंतु आपण आपल्या फक्त आणि फक्त या बॅचच्या माध्यमातूनच इतिहासाला दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही, दुसरं काही लेक्चर करायची गरज पडणार नाही किंवा एक्स्ट्रा नोट सुद्धा वाचायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने या गोष्टी आपण रिव्हिजनच्या माध्यमातून घेत असतो. आणि दुसरी गोष्ट, आपण प्रत्येक टॉपिकच्या मागे क्वेश्चन देत असतो. त्यामुळे जो काही टॉपिक आपला झालाय त्याच्यानंतर आपल्याला तो टॉपिक कळालाय का नाही हे सुद्धा आपल्या जागोजागी त्याच वेळी चेक होतं. आणि प्रश्न ही गोष्ट अशी असते की नेमकं तुम्ही जो काही शिकला आहात त्याचं इम्प्लिमेंट करण्याचं सगळ्यात चांगलं साधन कुठलं असेल तर प्रश्नपत्रिका असतात. आणि टॉपिक शिकल्यानंतर आपण डायरेक्ट काय करतो, त्याचं विश्लेषण घेतो किंवा प्रश्न त्याच्यानंतर लगेच घेतो आणि लगेच त्याचं बाजूला विश्लेषण करतो, जेणेकरून तो भाग जो आहे तो आपला तिथल्या तिथं कव्हर होतो, कन्सेप्ट क्लिअर होतात, फॅक्च्युअल डाटा क्लिअर होतो आणि मग बाकीच्या जे विषय आहेत त्यांना आपल्याला जास्त पद्धतीनं अजून जास्त लक्ष देता येतं. म्हणजे हा भाग आपल्या लेक्चरच्या माध्यमातूनच पूर्ण होतो. आपल्याला परत त्याच्यासाठी काय एक्स्ट्रा करायची गरज नाही किंवा ज्या काही नोट्स आपण तुम्हाला देतो,
मग त्यानंतर क्वेश्चन पेपर देतो, या माध्यमातून पण तुम्ही 1-2 वेळा जेव्हा पेपर जवळ आले असते तेव्हा रिव्हिजनच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर मग आता इतिहासामधले असणारा जो काही भाग आहे ज्याला आपण प्राचीन इतिहास असं म्हणतो, त्या प्राचीन इतिहासामध्ये हे ग्रीन कलरचं दिसतंय का तुम्हाला? नसेल दिसत तर मग मी प्राचीन इतिहासामध्ये नेमका कोणता भाग आहे तो आपण म्हणजे कुठल्या भागावर जास्त प्रश्न विचारलेत, पुढे जाऊन मी अजून जास्त डिटेलमध्ये ते डिकोड करून तुम्हाला दिलेलं आहे. इथं फक्त प्राचीन इतिहासामध्ये कोणकोणता भाग येतो तर अश्मयुगीन कालखंड. तुम्ही मागचे प्रश्न बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की अश्मयुगीन जो कालखंड आहे त्या अश्मयुगीनमध्ये पण 3 भाग पडतात, ज्याच्यामध्ये मध्याश्मयुग असेल, पुराणाश्मयुग असेल, अशा पद्धतीचे जे काही 3 भाग पडतात आणि नवाश्मयुग असेल. या 3 भागांमध्ये पण जास्त करून आयोगाने आतापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 3 भागाचा 2025चा पेपर उघडा तुम्हाला त्याच्यावर पुराण अश्मयुग आणि नवाश्मयुगावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे अश्मयुगाचे 3 पडणारे जे कालखंड आहेत त्या कालखंडाचा पण अभ्यास आपण व्यवस्थित पद्धतीने करतो, जेणेकरून त्यामधून कसाही प्रश्न फिरला, मल्टिपल क्वेश्चन जरी त्याच्यामध्ये आला तरी आपला चुकता कामा नाही. त्यामुळे पहिला जो भाग आहे प्राचीन इतिहासाचा अश्मयुगीन कालखंड जो आहे, कारण आपल्या 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये स्टेट बोर्ड मध्ये त्या गोष्टी खूप छान व्यवस्थित म्हणजे चित्र वगैरे दिलेत, त्याच्यासोबत बाकीचा जो काही डाटा आहे तो पण व्यवस्थित पद्धतीने लिहून दिलाय. आणि आपले संदर्भ ग्रंथ काय आहेत तर 5वी ते 1ली ते 10वी पर्यंतची जी काही स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत हाच आपला काय आहे संदर्भ ग्रंथ. त्याच्यामुळे त्याच्या बाहेर बऱ्यापैकी प्रश्न गेलेला नाहीये, लक्षात घ्या. जरी आपण शिकवताना बऱ्याच 2-3 पुस्तकं जी बाकीची आहेत ती पण वापरत असतो, परंतु तुम्हाला प्रश्न आतापर्यंत फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड मधूनच आलेले आहेत. त्यामुळे स्टेट बोर्ड तर एकदम क्लिअर करायचंच आहे आणि त्याच्या सोबतच अजून त्याच्या साईडचा असणारा जो भाग आहे तो अजून चांगल्या पद्धतीने आपण करायचा आहे. तर अश्मयुगीन कालखंड 5वीच्या इतिहासामध्ये 5वीच्या पुस्तकामध्ये असणारा हा अश्मयुगीन कालखंड. सगळ्यात महत्वाची प्राचीन संस्कृती. मग त्या प्राचीन संस्कृतीमध्ये बराच भाग आहे. हडप्पा संस्कृती असेल, मोहनजोदडो संस्कृती. हडप्पा संस्कृती जी आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारलेले आहेत. कुठल्याही इयरचा प्रश्न पेपर काढा तुम्हाला हडप्पा संस्कृतीवर प्रश्न मिळेल. वेगवेगळ्या जे काही धर्म उदयाला आले, मग तो बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, त्यासोबत इस्लाम धर्म असेल, वेगवेगळे पारशी धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, ह्या वेगवेगळ्या धर्मांचा जो काही उदय झाला, त्यानंतर जे काही वेद आहेत, उपनिषद आहे, वैदिक संस्कृती आहे, याच्यावर प्रश्न पडले. थोडक्यात इथे जो काही भाग पडलाय वैदिक संस्कृती, त्यानंतर हडप्पा संस्कृती आणि त्यासोबत वेगवेगळ्या धर्मांचा जो काही उदय झालाय, या सगळ्यांचा जो काय तो अभ्यास आपल्याला या प्राचीन संस्कृतीमध्ये करायचा आहे. पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु इथं मी तरी पण त्या गोष्टी तुम्हाला सांगते. प्राचीन घराणं, ज्या प्राचीन घराण्यावर वारंवार प्रश्न आपल्याला आलेले आहेत, जे प्राचीन काळामध्ये असणारी वेगवेगळी घराणं आहेत. जसं मध्ययुगीन काळामध्ये जी वेगवेगळी घराणं होती, तसंच प्राचीन काळामध्ये पण दक्षिणेमध्ये असणारी घराणं वेगळी होती, उत्तरेमध्ये असणारी वेगवेगळी घराणं होती. तर या घराण्यांवर पण अभ्यास प्रश्न आले, ज्याच्यामध्ये राष्ट्रकूट, मौर्य, चौल, सातवाहन, सगळ्यात जास्त आपल्याला प्रश्न कोणावर आले तर सातवाहन कालखंडावर आलेले आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये असणारा, दक्षिणेमध्ये असणारा हे सगळ्यात महत्वाचं असणारं प्राचीन काळामधलं असणारं काय तर हे घराणं आहे. त्यामुळे सातवाहन कालखंडावर जास्त प्रमाणामध्ये प्रश्न आले. जर फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर शिलाहार असेल, यादव घराणं असेल, याच्यावर पण आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तो पण आपला भाग सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर जर आपण मध्ययुगीन इतिहासाचा विचार केला, इतिहासामध्ये जर आपण मध्ययुगीन इतिहासाचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आपल्याला खूप सारे प्रश्न आलेत. आणि त्यासोबत शिवपूर्वकालीन भारत जो होता, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जो होता, त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले. त्यामुळे कुठलाही तुम्ही पेपर, कुठल्याही इयरचा पेपर उचलला तर महाराजांच्या इतिहासावर 5 ते 6 प्रश्न तुम्हाला आलेले. म्हणजे खूप मोठा भाग जो आहे तो महाराजांच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न आले. त्यामुळे महाराजांचा इतिहास आपण खूप इन डिटेल मध्ये घेतो. आणि महाराजांनंतरचा जे काही मराठा सत्तांचा जो काही भाग आहे, मग मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असेल, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार असेल, किंवा मराठ्यांनी कशा पद्धतीने आपल्या साम्राज्याची वाटचाल केली, ह्या भागावर पण आपल्याला प्रश्न आलेले आहेत. मग हा सगळा भाग आपण याच्यामध्ये काय करत असतो, इन डिटेल मध्ये बघत असतो. प्राचीन इतिहासामध्ये नेमका काय भाग आहे तो बघितला. मध्ययुगीन इतिहासामध्ये सगळ्यात जास्त महाराजांच्या इतिहासावर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आले. जे 4थीचा आणि 7वीच्या ज्या काही स्टेट बोर्ड जे आहे त्या स्टेट बोर्ड मधून आपल्याला प्रश्न येतात. पेपर 1 असेल किंवा पेपर 2, म्हणजे 1 किंवा 2 असेल, दोन्हीकडे सुद्धा आपल्याला हे प्रश्न आलेले आहेत. आणि त्यानंतर मुघल साम्राज्य, म्हणजे
जर मुस्लिम शासकांचा विचार केला, दिल्लीची सुलतानशाही आहे, मुघल साम्राज्य आहे, त्याच्यानंतर बहामनी साम्राज्य आहे, बहामनी साम्राज्यावर पण आपल्याला प्रश्न आलेत, किंवा त्यासोबत विजयनगर साम्राज्य आहे याच्यावर आपल्याला प्रश्न आलेले, तुर्की लोकांनी कशा पद्धतीने भारतामध्ये आक्रमण केले हा पण भाग आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या सिलेबस मध्ये आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित घेतलेल्या आहेत. परंतु सगळ्यात जास्त प्रश्न हे मुघल साम्राज्यावर आलेले. आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न कोणावर आले? मुघल साम्राज्य जे आहे मध्ययुगीन इतिहासामध्ये असणारा सगळ्यात महत्वाचं जे काही घराणं आहे किंवा साम्राज्य आहे ते मुघल साम्राज्यावर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर जर आपण आधुनिक इतिहासाचा विचार केला, आधुनिक इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन या इतिहासाच्या कम्पेअर टू कमी प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही सगळेजण जेव्हा हे प्रश्नपत्रिका हे लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्ही काय करायचं तर सगळ्या प्रश्नपत्रिका काढायच्या 2013 पासून 2025 पर्यंत आणि बघायचं की प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर आणि त्यामध्ये महाराजांच्या इतिहासावर सगळ्यात जास्त प्रश्न आले. आधुनिक इतिहासावर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. प्रश्न आले नाही असं मी म्हणत नाही, परंतु कमी प्रश्न आले. समाज सुधारकावर तुम्हाला प्रश्न आलेत आणि जो काही आधुनिक इतिहास आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही राष्ट्रीय चळवळी झाल्या त्या राष्ट्रीय चळवळीवर पण तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तेव्हा आधुनिक जो काही इतिहास आहे तो ब्रिटिश सत्तेची स्थापना किंवा प्रबोधन युग जे आहे कशा पद्धतीने जगाचा म्हणजे अगोदर भारताचा अभ्यास करण्याच्या अगोदर जगाची काय स्थिती होती त्या काळामध्ये आणि त्यानंतर मग हळूहळू ब्रिटिशांनी कशा पद्धतीने भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली आणि जो काही पुढचा भाग आहे तो सगळ्या भागांचा अभ्यास आपण आपल्या बॅच मध्ये करतोय. यामध्ये युरोपियन सत्तांचं आगमन कशा पद्धतीने झालं हा भाग आपण व्यवस्थित पद्धतीने बघतो. युरोपियन लोक भारतामध्ये कोणत्या सिक्वेन्सला आणि कशा पद्धतीने आली आणि त्यांनी कसं भारताच्या इथे सत्ताधारी म्हणून बनले हा सगळा भाग आपण बघतो. त्यानंतर इंग्रजांनी त्यांचा सत्ता विस्तार नेमका कशा पद्धतीने केला. 1857चा उठाव सगळ्यात महत्वाचा असणार आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. 1857च्या उठावावर पण प्रश्न आले. राष्ट्रीय सभेची स्थापना ज्याला आपण INC असं म्हणतो, काँग्रेस जे आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेच्या स्थापनेविषयी पण आपल्याला प्रश्न आलेले आहेत. जहाल मवाळ जो खंड होता, जहाल मवाळ जो कालखंड होता त्याच्यावर पण प्रश्न आले. समाज सुधारक असतील किंवा त्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांच्या थ्रू झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था असतील किंवा त्यांच्यासोबत असणारी जी लोक आहेत त्यांचा जो काही भाग आहे तर सगळ्या गोष्टींवर प्रश्न आले. समाज सुधारकांवर सगळ्यात जास्त याच्यामध्ये फुलेंवर, आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर आणि त्यासोबत नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. NM लोखंडे ज्यांना आपण म्हणतो यांच्यावर प्रश्न आलेले. विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत अस्पृश्यांचे असणारे महत्वाचे नेते, ह्या सगळ्या लोकांवर जे काय महत्वाचे असणारे जे समाज सुधारक आहेत त्यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. गांधी युग 1920 पासून 1947 पर्यंत 48 पर्यंत जो असणारा गांधी युग आहे त्याच्यावर पण आपल्याला असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग असेल याच्यावर पण 1-2 प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचे जे काय आर्य समाज असेल, ब्राह्मो समाज असेल, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारले. तो पण भाग आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्या बॅच मध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ सगळ्यात महत्वाची असणारी जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे त्याच्या बाबतीत पण आपण सगळा भाग म्हणजे आपण ब्रिटिश सत्तेची स्थापना भारतामध्ये प्राचीन इतिहासापासून सुरू करणार आहोत आणि लास्ट पर्यंत आपण 2000 पर्यंतचा जो काही भाग आहे त्यानंतर जो आतापर्यंतचा जो काही भाग आहे तिथपर्यंतचा सगळा भाग आपण या आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये इतिहासाच्या अभ्यासामध्ये सगळा भाग आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचा की नेमका डिकोडिंग इथपर्यंत मी तुम्हाला जस्ट टॉपिक सांगितले, परंतु याच्यामध्ये मी प्रॉपरली डिकोडिंग की नेमका कोणत्या गोष्टीवर प्रश्न येतात हा भाग थोडासा अजून बघूया. म्हणजे समजा एखाद्याने तुम्हाला पॉसिबल नाही, कारण बॅच आपली खूप स्वस्त आहे, पण तरी समजा कोणाला पॉसिबल नाही झालं तरी सुद्धा तुम्ही घरी राहून सुद्धा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने जर तुम्हाला नेमके टॉपिक माहित झाले तर तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करू शकता. आता याच्यामध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे पहिला प्राचीन इतिहास, ज्याच्यामध्ये प्राचीन इतिहासामध्ये कशावर जास्त प्रश्न विचारले तर प्रागैतिक इतिहास जो आहे ज्याला अश्मयुग कालखंड सुद्धा आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये हे 3 जे कालखंड आहेत किंवा 3 जे युग आहेत ज्यांना आपण पुराणाश्मुग, मध्याश्मुग आणि नवाश्मुग या 3 युगांच्या नावाने ओळखलो. तर याच्यामधला आपल्याला नवाश्मुगावर सगळ्यात जास्त प्रश्न आले. तर या नवाश्मुग आपण व्यवस्थित पद्धतीने करायचा. ह्या 3 गोष्टी आपण कम्पॅरेटिव्हली केलेल्या आहेत. ह्या 3 गोष्टी ज्या कम्पॅरेटिव्हली त्यांचा अभ्यास केलेला आहे आपल्या बॅच मध्ये आपण त्याच्या 3 गोष्टींचा कम्पॅरेटिव्हली अभ्यास केलेला आहे की पुराणाश्मुगामध्ये सिच्युएशन काय होती, मध्याश्मुगामध्ये काय सिच्युएशन झाली आणि त्यासोबत नवाश्मुगामध्ये नेमकी काय सिच्युएशन झाली हा सगळा भाग आपण त्याच्यामध्ये पाहिलेला आहे.
त्यामुळे पहिला प्राचीन इतिहासाचा भाग सुरू करताना ही 3 जी युग आहेत, ज्याला अश्मयुग कालखंड असं म्हटलं जातं. अश्म म्हणजे काय, दगड, आणि युग म्हणजे तो काल, दगडांचा असणारा कालखंड. आणि नंतर हळूहळू कशा पद्धतीनं चेंजेस होत गेले माणसाच्या जीवनामध्ये, हा सगळा भाग आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने कम्पॅरेटिव्हली बघितलेला आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टी कधीही एकदा आपण त्या शिकलो तर परत कधीही आपण ते विसरणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सिंधू संस्कृती आहे, सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं म्हटलं जातं. त्या हडप्पा संस्कृतीवर पण प्रश्न आलेत, कारण हडप्पा संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, ज्या आता आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या यूज करतो त्याचा बराचसा जो काही त्या सिंधू नदीच्या काठी असणारा, रावी नदीच्या काठी असणारा जो काही भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा अशा वस्तू आहेत ज्या उत्खननातून सापडलेल्या आहेत, ज्या आधुनिक युगाशी, आत्ताच्या युगाशी बऱ्याच मिळता जुळता आहेत. म्हणून आपण स्पेशली सिंधू संस्कृतीचा, हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असतो. तेव्हा हडप्पा संस्कृती हे दुसरं जे टॉपिक आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्राचीन इतिहासामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे प्रागैतिक इतिहास. हे 3 युग व्यवस्थित पद्धतीने करायचं. पुढे जाऊन सिंधू संस्कृतीचा भाग आहे म्हणजे हडप्पा संस्कृतीचा भाग आहे, तो एकदम व्यवस्थित पद्धतीने करायचा. आणि त्याच्यानंतर येतं वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीवर पण आपल्याला प्रश्न विचारले, ज्याच्यामध्ये 4 वेद असतील, उपनिषद असतील, ब्राह्मण ग्रंथ असतील. ह्या जो काही भाग आहे ह्याच्यावर पण आपल्याला विचारले. 6वीचं पुस्तक आहे हे, 6वीच्या पुस्तक, कारण आपले संदर्भ ग्रंथ काय, स्टेट बोर्ड हे आपले संदर्भ ग्रंथ आहे. त्यामुळे स्टेट बोर्ड मध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्यासोबत तुम्ही PYQ सोबत घ्या, त्याचे प्रश्न सोबत घ्या, जेणेकरून तुम्हाला हा भाग सोपा जाईल. त्याच्यानंतर धार्मिक प्रवाह जे आहेत भारतामध्ये, प्राचीन भारतामध्ये धार्मिक प्रवाह जे आहे, ज्याच्यामध्ये जैन धर्म असेल आणि बौद्ध धर्म सगळ्यात महत्वाचे असणारे, जे पुढे जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार जैन धर्माच्या कंपॅरेटिव्हली जास्त झाला, कारण बहुजन जी बरीच लोक त्याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये असणारे जे काही रूल्स आहेत ते बऱ्यापैकी कमी प्रमाणामध्ये असे कमी तीव्रतेचे असणारे रूल्स आहेत. त्यामुळे बौद्ध धर्माकडे लोकांचा खूप जास्त कल गेला. त्यामुळे बौद्ध धर्माचा जो असणारा भाग आहे किंवा जैन धर्म, वेगवेगळे धर्म आहेत, ख्रिश्चन धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, पारशी धर्म आहे, हे सगळेच धर्म आहेत. परंतु सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला जैन आणि बौद्ध धर्मावर, या 2 धर्मावर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत. आपण जो आजचा भाग बघतो की ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत तो भाग आपण आज बघतो. त्याच्यानंतर येतात हे जनपदे आणि त्यासोबत त्यांच्यानंतर महाजनपदे. आणि त्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो मगध साम्राज्य. मौर्य घराणं जे आहे, मगध साम्राज्यामध्ये मौर्य घराण्याची जी काही स्थापना झाली, चंद्रगुप्त मौर्य, या मौर्य घराण्याविषयी आपल्याला बऱ्याचशा प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आणि ही महाजनपद जी आहेत, जी 16 पुढे जाऊन ती 4च महाजनपद राहतात, 16 जनपद आणि 16 महाजनपद जी आहेत, त्या महाजनपदांची असणाऱ्या राजधान्या, त्यांची जे असणारे राजे यांच्यावर जोडा लावावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तुम्ही मागचे पेपर जाऊन बघा, तुम्हाला ह्या सगळ्या मी जे काही गोष्टी सांगते ते अजून व्यवस्थित म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट डिकोडिंग करायला खूप सोपी जाते, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट कोडिंग असेल तर ते डिकोडिंग करण्यासाठी प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या. आलं का लक्षात? त्यामुळे जी महाजनपद आहेत ती महाजनपदावरच्या बाबतीत राजधानी असतात, त्यासोबत त्यांचे जे काही राजे असतील यांच्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा मौर्य कालखंडानंतर, कारण मौर्यांचं जे काही चंद्रगुप्त मौर्यानंतर, मौर्य घराण्यानंतर, मौर्यांच्या नंतर जो मौर्योत्तर कालखंड होता त्या काळामध्ये पण बरेचसे राजे भारतामध्ये येऊन झाले, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचे असणारे सम्राट अशोक हे होते. त्यामुळे सम्राट अशोकांवर प्रश्न विचारलाच जाणार. मौर्योत्तर भारत जो आहे त्या भागामध्ये सम्राट अशोक सगळ्यात महत्वाचा असणारा, जो समानतेचा, बंधुत्वाचा असणारा राजा जो होता, ज्यांनी स्वतः जे काही सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांमध्ये जाऊन नेमके त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून ते त्याच्यावर काम करणारे राजे होते. त्यामुळे सम्राट अशोकावर बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक वर्षी म्हणजे 1-2 वर्ष सोडले की आपल्याला सम्राट अशोक यांच्यावर मौर्योत्तर भारतच्या भागामध्ये बघितलं तर सम्राट अशोक सगळ्यात महत्वाचे आहेत. आता मौर्यानंतरची जी काही छोटी छोटी साम्राज्य होती त्या साम्राज्यांमध्ये शुंग घराणे असेल, कुशाण, हे कुराण झाले, कुशाण आहे ते, आणि त्यासोबत गुप्त घराणं. गुप्त घराण्यावर पण आपल्याला प्रश्न आलेले आहेत बघा. गुप्त, समुद्रगुप्त वगैरे किंवा दुसरा चंद्रगुप्त ही जी काही लोक आहेत त्यांच्यावर आपल्याला दुसरा जो समुद्रगुप्त जो आहे त्या समुद्रगुप्तावर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे जो काही मौर्य साम्राज्यानंतरची राज्य आहेत याच्यामध्ये असणारं सगळ्यात महत्वाचं जे कुठलं आहे तर ते आहे गुप्त घराणं. जसं आपण मागं सातवाहन कालखंड सगळ्यात महत्वाचा बघितला महाराष्ट्राच्या बाबतीत, तसं भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गुप्त घराणं मौर्य साम्राज्यानंतरचा महत्वाचा असणारं घराणं आहे. त्यामुळे हे गुप्त घराणं व्यवस्थित पद्धतीने याचा अभ्यास करायचा. त्यानंतर दक्षिणेमध्ये असणारे जे काही प्राचीन असणारे आहेत त्याच्यामध्ये सातवाहन सगळ्याच्या मध्ये
विचारले या बऱ्याच ह्याच्यावर प्रश्न. आणि राष्ट्रकूट हे दोन जे घराणं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे घराणं आहे ते सातवाहन आणि त्यासोबत शिलाहार हे दोन घराणं आहेत. म्हणजे हा भाग जो आहे बऱ्यापैकी याच्यावर कधी ना कधी 2-3-4 वर्षांनी एखादा प्रश्न पडला बाकीच्या घराण्यावर. परंतु भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं तर सातवाहन दक्षिण भारतामध्ये असणारी जी प्राचीन राज्य आहे त्याच्यामध्ये सातवाहन कालखंड, त्यात पण अजून महाराष्ट्रामध्ये असणारं आहे म्हणून पण सातवाहन आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्यासोबत शिलाहार आणि यादव घराणं हे दोन घराणं खूप महत्वाचे आहेत. शिलाहार घराण्याचे जे काही 3 भाग आहेत, ठाणे असेल, कोल्हापूर असेल, हा जो काही भाग आहे तो पण आपण आपल्या बॅच मध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपण कम्पॅरेटिव्हली घेत असतो. त्यामुळे शिलाहार घराणं, यादव घराणं महाराष्ट्राच्या बाबतीत आणि सातवाहन घराणं जे आहे ते दक्षिण भारत आणि महाराष्ट्र या दोघांच्या बाबतीत महत्वाचं आहे. त्यामुळे सातवाहन घराण्यावर की नेमका संस्थापक कोण होता, सिमुक राजावर खूप वेळा प्रश्न आले बघा सातवाहनच्या बाबतीत. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा विजयनगर साम्राज्य जर आपण म्हणलं तर विजयनगर साम्राज्यामधला असणारा राजा कृष्णदेवराय जो आहे, विजयनगर साम्राज्याचे 4 वेगवेगळे जे कुळ आहेत त्या कुळांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की विजयनगर साम्राज्यामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या कुळांनी तिथं काय केलंय, राज्य केलं. राजा नरसिंह वर्मन वगैरे असेल, परंतु त्यात पण सगळ्यात महत्वाचा राजा कुठला आहे तर राजा कृष्णदेवराय हा आहे. म्हणजे हा VVIMP आहे. याच्यावर 100% प्रश्न येतो. कृष्णदेवराय, राजा कृष्णदेवराय जो आहे विजयनगर साम्राज्याशी असणारा संबंधित जो राजा आहे तो राजा कृष्णदेवराय, याच्यावर 100% प्रश्न येणार आहेत. कोण? राजा कृष्णदेवराय यांच्यावर. त्यामुळे भारताचा जर विचार केला तर विजयनगर साम्राज्य, कृष्णदेवराय. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये सातवाहन कालखंड, शिलाहार घराणं आणि यादव घराणं. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर सोबत आहेच, परंतु त्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचं असणार आणि ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेलेत तो भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता तुम्हाला इम्पॉर्टन्स म्हणजे जो काही भाग आहे त्यातलं पण काय महत्वाचं आहे ते इम्पॉर्टन्स तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येतील. त्यानंतर मध्ययुगीन जो इतिहास आहे त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये भारत प्लस महाराष्ट्र या दोन्हीचा इथं अभ्यास करणार आहोत आपण, महाराष्ट्र आणि भारत त्या दोघांचा. आता यामध्ये यादव कालखंड जो आहे म्हणजे हा जो कालखंड होता तो आपला मध्ययुगीन इतिहासामध्ये असणार, म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठी भाषेसाठी, मराठ्यांसाठी, मराठी भाषेसाठी जो काही सगळ्यात सुवर्ण कालखंड जो होता तो कुठला होता तर यादव कालखंड होता. ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी भाषेला खूप उच्च स्थान देण्यात आलं किंवा त्या काळामध्ये मराठी भाषेतले ग्रंथ बनवण्यात आले मराठीमध्ये. तर त्यामुळे यादव कालखंड आपल्यासाठी खूप मागं पण मी सांगितलं की शिलाहार घराणा असेल आणि यादव हे दोन्ही कालखंड आपल्यासाठी महत्वाचे आहेत की यांच्या घराण्यामध्ये असणारे जे काही राजे आहेत त्यांच्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे कोणते कोणते ग्रंथ लिहिले गेले हा सगळा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या यादव घराणं आणि शिलाहार घराणं आणि सातवाहन घराणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. हेच सगळं दिलेलं आहे की जडणघडीत साहित्य आणि वाङ्मय जे आहे, साहित्य आणि वाङ्मय याच्यामध्ये अनन्यसाधारण महत्व असणारा हा कालखंड आहे यादव कालखंड. त्यानंतर आता याच्यामध्ये सगळा भाग आहे किंवा दिल्लीची सुलतानशाही असेल, बहामनी कालखंड असेल आणि या दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये असणारे हे वेगवेगळे राजे, मुघल कालखंड असेल. मुघल कालखंडाचा जर विचार केला तर अकबरावर सगळ्यात जास्त प्रश्न आलेत आपल्याला आणि औरंगजेबावर प्रश्न आलेले आहेत. आलेत ना, अकबर आणि औरंगजेब या दोघांवर काय झालं तर जास्त प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आणि जर आपल्याला वर सुलतानशाही बघायला गेलं तर त्या काळामध्ये असणारं बहामनी साम्राज्य जे आहे, ज्या बहामनी साम्राज्याचे 4 भाग पडतात, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, आदिलशाही जो काही भाग आहे त्या बहामनी साम्राज्याचे जे 4 भाग पडले त्याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. वर यादव कालखंड हा जो काही तो आपण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नेमके कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न पडतात हा भाग आपण बघतोय. मुघल कालखंडाचा जर विचार केला तर आपल्याला अकबरावर प्रश्न जास्त विचारले आणि त्याचसोबत औरंगजेबावर प्रश्न विचारले. याचा अर्थ या बाकीच्यांवर विचारले नाहीत असं नाही, परंतु त्याच्यावर 1-2 प्रश्न आलेत आणि यांच्यावर वारंवार अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्यामुळे ही 2 माणसं आपल्यासाठी महत्वाची आहेत, यांच्यावर जास्त फोकस करायचा. त्यानंतर मराठा साम्राज्याचा विचार केला म्हणजे महाराजांचा जो कालखंड आहे किंवा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे शहाजीराजे भोसलेंवर पण आपल्याला प्रश्न आला आणि शहाजीराजे भोसलेंच्या अगोदर मराठा सरदार जे होते म्हणजे शहाजीराजे भोसले स्वतः मराठा सरदार होते, त्यांच्या अगोदर पण त्यांचे जे वडील होते विठोजी राजे असतील, मालोजी राजे असतील हे पण मराठा सरदार म्हणून
निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये असणारी हे मराठे सरदार होते, तर त्यांच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. तो सगळा भाग आपण जो काय आपला महाराजांचा इतिहास आहे किंवा शिवपूर्वकालीन इतिहास, आणि शिवपूर्वकालीन इतिहासामध्ये कशा पद्धतीचा कसबा असेल, त्यासोबत बुद्रुक असेल, कशाला म्हटलं जातं, कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभाग त्यावेळेस कसे कसे होते, ह्या सगळा भाग आपण याच्यामध्ये आपल्या बॅचमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे मराठा साम्राज्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न प्रत्येक वर्षी विचारले जातात. त्यामध्ये मग शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा ग्रंथ खूप वेळा विचारलाय. महाराणी ताराबाई विषयीचं जे काही खाफी खानाने त्यांच्या विषयीचे काढलेले उद्गार, त्याच्यावर प्रश्न आलाय. जे राजाराम महाराज आहे, राजाराम महाराजांबरोबर प्रश्न विचारला की जे रियासतकार, 26 ला प्रश्न, आता 25 ला प्रश्न विचारलाय. रियासतकार आहे जे, ते राजाराम महाराजांना काय म्हणतात, स्थिर बुद्धी असणारा व्यक्ती म्हणतात. हा पण प्रश्न आपल्याला रिसेंटलीच विचारलेला आहे. त्यानंतर महाराजांचा अष्टप्रधान मंडळ. मला सांगा, महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावर आतापर्यंत किती वेळा प्रश्न आलाय. तेव्हा अष्टप्रधान मंडळ जे एकदम तोंडपाठच करायचं, 3 ते 4 त्यातली लोक लक्षात ठेवायची, बाकीची त्यांच्या नावावरून सुद्धा ती लोक लक्षात राहतात. त्यांचं जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून लक्षात. अष्टप्रधान मंडळ असेल, शिवकालीन लिहिलेला इतिहास असेल, किंवा त्या काळी असणारं प्रशासन कशा पद्धतीचं होतं, आणि त्यासोबत महाराजांनी वेगवेगळ्या जे काही त्यांच्या काळामध्ये झालेल्या घटना आहेत, हा सगळा भाग जो आहे तो आपण शिवकालीन इतिहासामध्ये बघणार आहोत. म्हणजे ऑलरेडी आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॅच मध्ये बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला परत अजिबात त्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही, एक्स्ट्रा करायची काहीच गरज पडणार नाही. कारण आपण जेव्हा लेक्चर घेतो ना, त्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतो. विथ आपण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स पण देतो, ते जेणेकरून तुमचा सगळा भाग जो आहे तो क्लिअर होऊन जातो. आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे आधुनिक भारत. त्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र हा दोन्ही आपण एकत्र घेतलेला आहे, म्हणजे प्लस दोन्ही एकत्र घेतलेला आहे. आतापर्यंत जे आपल्याला प्रश्न, मगाशी मी जस्ट तुम्हाला वरवरचे जे टॉपिक आहेत ते सांगितलंय, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर नेमका कोणत्या भागावर प्रश्न आलेले आहेत हा आपण काय करतो, तो डिकोड करून तुम्हाला देतो की नेमका कोणता भाग केला पाहिजे. आता आधुनिक भारतचा विचार केला तर आधुनिक भारतात झालेली जी काही युद्ध आहेत वेगवेगळी, मग ती परकीय युद्ध असतील, म्हणजे इंग्रज फ्रेंच युद्ध असतील, किंवा त्यासोबत भारतामध्ये जे काही झालेली युद्ध असतील, लढाई असतील, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग त्यामध्ये कर्नाटक युद्ध, ज्याला इंग्रज फ्रेंच म्हणतो, इंग्रज मराठा युद्ध असेल, आणि त्यासोबत असणारे की बंगालच्या बाबतीमध्ये प्लासीची लढाई, बक्सारचा उठाव, हा जो काही भाग आहे, जे ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्यावर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तो भाग पण आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत आणि याच्यावर प्रश्न विचारले जातातच. त्याच्यानंतर परकीय सत्ता जे आहेत, जे युरोपियन लोक जे होते, ज्याच्यामध्ये फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, डच असतील, स्वीडनची सगळी जी लोक आहेत त्या सगळ्या लोकांचा समावेश आपण युरोपियन लोक असं करतो. ह्या परकीय सत्तांचा कशा पद्धतीने भारतामध्ये प्रवेश झाला, आणि त्यानंतर त्यांनी जी लोक व्यापार करण्यासाठी भारतामध्ये आली आणि नंतर काही काळानंतर ते इथले सत्ताधारी कशा पद्धतीने झाले, आणि परत जाऊन भारतामध्ये इंग्रजांचा जो काही प्रभाव होता किंवा 150 वर्ष भारतामध्ये त्यांची जी काही सत्ता होती, आणि तेव्हा आपल्या इथल्या लोकांनी वेगवेगळ्या केलेल्या राष्ट्रीय चळवळी, हा सगळा भाग आपण आधुनिक इतिहासाच्या भागामध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट गव्हर्नर जनरल, किंवा नंतर 1858 नंतर ज्याचं गव्हर्नर जनरलचं नाव व्हाईसरॉय असं झालं, हा भाग पण आपण बघणार आहोत. आणि ब्रिटिश कालीन कायदे, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये 20 वर्षांनी कायदे यायचे. तर या 20 वर्षांनी जे कायदे येतात, 1947 पर्यंत कायदे होते, म्हणजे 1772 पासून ते 1947 पर्यंत त्यांचाच जो काही भारतामध्ये त्यांचाच सत्ता त्यांचीच होती. त्याच्यामुळे 1772 पासून ते 1947 पर्यंत जे काही कायदे आहेत, आणि त्यात पण महत्वाचे कायदे जे आहेत, 1909 असेल, 1935 असेल, 1919 असेल, 1861 असेल, त्यासोबत 1858 असेल, हे जे काही महत्वाचे कायदे ज्याच्यावर कन्फर्मली आतापर्यंत प्रश्न आले, ते आपण महत्वाचे कायदे बघणार आहोत. मग कायदे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यासोबत गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय, महत्वाचे असणारे गव्हर्नर, लॉर्ड बेंटिंग असेल, लॉर्ड डलहौसी असेल, त्यासोबत लॉर्ड रिपन असेल, ही जी काही महत्वाची असणारी व्हाईसरॉय आहे किंवा जी गव्हर्नर जनरल, यांच्यावर आपण पुढच्या या आपल्या सगळ्या बॅच मध्ये या सगळ्या भाग आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर 19व्या शतकातलं जे प्रबोधन आहे, मग हे प्रबोधन बऱ्यापैकी समाज सुधारकाच्या माध्यमातून झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ते सोबतच भारतामध्ये पण. तर समाज सुधारकाच्या माध्यमातून सामाजिक त्यासोबत असणारं धार्मिक, हे दोन्ही प्रबोधन महाराष्ट्रामध्ये झालं किंवा भारतामध्ये झालं, हे समाज सुधारक जे होते त्यांच्या माध्यमातून झालं. ज्याच्यामध्ये आपले नाना जगन्नाथ शंकर शेठ, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं अत्रे त्यांना म्हणतात. तर नाना जे आहेत जगन्नाथ शंकर शेठ, यांच्याविषयी आपण पाहणार आहोत.
त्यासोबत बाळशास्त्री जांभेकर असतील, तरखडकर बंधू असतील ज्यांनी प्रार्थना समाज असेल, परमहंस सभा असेल, मानव धर्म सभा असेल, या सगळ्यांची स्थापना केली असे तरखडकर बंधू. रानडे असतील, गोखले, फुले दाम्पत्यावर तर आपल्याला नेहमी प्रश्न विचारलाय. आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील आणि त्यासोबत लोखंडे जे आहेत, एन एम लोखंडे, ज्याला नारायण मेघाजी लोखंडे असं म्हटलं जातं, जे कामगार चळवळीचे जनक आहेत, त्यांच्याविषयी पण आपण बघणार आहोत. मग त्यानंतर सार्वजनिक काका आहेत, पंडिता रमाबाई, हे मतामध्ये लोकहितवादी सगळ्यात महत्वाचे, आणि विठ्ठल रामजे शिंदे जे अस्पृश्यताचे नेते, अस्पृश्य लोकांचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. ह्या सगळ्यांचे सगळे जे समाजसुधारक महत्वाचे समाजसुधारक आहेत ज्यांच्यावर आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. सामाजिक सुधारणा चळवळी ज्याच्यामध्ये आपण प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज आणि बाकीचे जे काय असेल की थिओसॉफिकल सोसायटी असेल, परमहंस मंडळी असेल, ब्राह्मण समाज असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. आपल्या बॅच मध्ये जाऊन तुम्हाला सेक्शन मिळेल ज्याच्यामध्ये की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध कशा पद्धतीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी उठाव केला किंवा आदिवासी लोकांनी उठाव केला, हा सगळा भाग बघणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर रामोशी लोकांनी उठाव केला, कोळ्यांनी उठाव केला आणि भिल्लांनी उठाव केला. ह्या तिघांच्या बाबतीतला जो काय भाग आहे तो सगळा आपण बघणार आहोत की कशा पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध जे काही उठाव झाले वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामध्ये शेतकरी आणि आदिवासी हे उठाव झाले. मग भिल्लांचे उठाव, कोळ्यांचे उठाव आणि त्यासोबत रामोशांचे उठाव आणि त्यासोबत ही सगळी लोक आदिवासी उठाव होती. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं तर दख्खनचे दंगे वगैरे हा जो काही भाग आहे तो सगळा भाग आपण याच्यामध्ये बघणार आहोत. यामध्ये हे महत्वाचे 19व्या शतकामध्ये असणारे जे समाजसुधारक आहेत, इम्पॉर्टन्स आहेत आणि गेल्या 12-13 वर्षामध्ये ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत तो पण भाग आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. आलं का लक्षात तुमच्या? सॉरी, एक मिनिट हा. ठीक आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते 1857चा उठाव. आता 1857चा जो उठाव आहे भारत प्लस महाराष्ट्र, म्हणजे 1857चा उठाव अभ्यास करताना आपल्याला भारत प्लस महाराष्ट्र दोघांचा आपण एकत्रच करणार आहोत. कारण त्यावेळेस भारतामध्ये जी सिच्युएशन होती ती सेम महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने होती हा सगळा भाग आपण 1857च्या उठावामध्ये बघणार आहोत. 1857च्या उठावामध्ये 2-3 वर्षांनी तर एखादा प्रश्न रिपीट होतोच. तो भाग आपण सगळा बघणार आहोत. त्यानंतर राष्ट्रवादाचा उदय, म्हणजे हे भारत प्लस महाराष्ट्र, सगळ्या गोष्टी आपण भारत प्लस महाराष्ट्रच बघणार आहोत. ज्यामध्ये वृत्तपत्राने तर सगळ्यात मोठी जबाबदारी याच्या बाबतीत निभवलेली आहे. कारण ज्या माध्यमातून ह्या ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होत्या ते लोकांपर्यंत पोहोचत होत्या आणि त्यामुळे नेमके प्रॉब्लेम्स काय हे लोकांपर्यंत कळत होते. त्यामुळे वृत्तपत्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. काँग्रेस सभा, ज्याला आपण INC म्हणतो, राष्ट्रीय सभा जी आहे ज्याच्यामध्ये अखिल भारतीय स्तरावर स्थापन केलेली काँग्रेस सभा जी आहे. त्याच्यानंतर जहाल असेल किंवा मवाळ कालखंड असेल, आदिवासी शेतकरी उठाव, मगाशीच आपण बघितलं जे काही भिल्लांचे, रामोशांचे उठाव आहेत ते उठाव आपण बघणार आहोत. त्यासोबत क्रांतिकारक चळवळी ज्या आहेत, सशस्त्र, ज्यांच्या हातात शस्त्राने ज्या क्रांतिकारकांनी चळवळी केल्या, त्याच्यामध्ये अभिनव भारत असेल, अनुशीलन समिती असेल, ह्या सगळ्यांवर आपण अभ्यास करणार आहोत. आता हे अभिनव भारत तर महाराष्ट्रामध्ये असणारी, म्हणजे नाशिकमध्ये असणारी संस्था आहे, ज्याचं नाव अगर मित्रमेळा असं होतं. 1900 साली त्याला मित्रमेळा नाव होतं. 1904ला त्याचं नाव अभिनव भारत असं झालं महाराष्ट्रामध्ये असणारी. तर हा दोन्ही भाग आपल्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक चळवळीमध्ये असणाऱ्या ज्या काही क्रांतिकारक आहेत आणि त्यासोबत त्यांच्यासोबत जुळलेल्या ज्या वेगवेगळ्या चळवळी आहेत किंवा त्यांनी क्रांतिकारक संघटना स्थापन केल्या, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गोष्ट जे गांधी युग 1920 ते 1947 पर्यंत असणारा जो काही युग आहे ज्याला गांधी युग म्हटलं जातं, ज्यांच्या गांधीजींच्या काळामध्ये जे काय असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव चळवळ असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, हा सगळा भाग जो आहे तो गांधी युगामध्ये झाला. तर मग गांधी युगामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्या घटना आपण व्यवस्थित पद्धतीने कालानुक्रमे आणि त्यावेळेस नेमक्या कोणकोणत्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये समावेश झाला, त्या काळामध्ये कोणकोणत्या संस्था स्थापन करण्यात आल्या आणि नेमकी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस असणारी सिच्युएशन काय होती, भारतामध्ये त्यावेळेस सिच्युएशन काय होती, हा सगळा भाग आपण आपल्या याच्यामध्ये बघणार आहोत. गांधी युग त्याला म्हटलं जातं. समतेच्या ज्या चळवळी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला आता बघा ह्या समतेच्या चळवळीमध्ये आपल्याला हे समाजसुधारक आहेत, हे सगळे आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे काही फ्रेंच राज्यक्रांतीची असणारी तत्व आहेत याचाच अभ्यास करून त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी शिकवल्या की नेमका समता जर आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर बहुजन वर्ग जो आहे किंवा खाली ज्यांना आपण असं समजतो की उतरंडी मध्ये
जे खालचा सगळ्यात वर्ग आहे त्या वर्गाला काय करायचं, वर आणायचं आणि कशाच्या माध्यमातून आणायचं, शिक्षणाच्या माध्यमातून आणायचं किंवा त्यांना रोजगार देऊन त्यांना पुढे आणायचं. अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कामगार चळवळी असतील, दलित चळवळी असतील किंवा आदिवासी सुधारणा चळवळी असतील, या माध्यमातून काय करायचं तर आपण त्यांना वर आणायचं. त्यामुळे समतेच्या चळवळीवर सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला 2-3 वर्षातून रिपीट होतो, परंतु ते आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने बघायचं. एकदा जर समतेच्या चळवळीच्या बाबतीतला आपण व्यवस्थित पद्धतीने बघितलं तर परत अजिबात कुठलं बघायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचं की 1947 ला जेव्हा 1947 ला जेव्हा आपला भारत स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर पण आपल्याला माहिती की महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन एकत्र होते. 1960 ला महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला आणि 60 नंतर ते पुढे 2000 पर्यंत कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सिच्युएशन होती किंवा जेव्हा 1947 ते 1960 पर्यंत जो काही संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो काही भाग आहे नेमक्या त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या. हैदराबादचा मुक्ती संग्राम काय होता, मराठवाडा मुक्ती संग्राम ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये काय काय गोष्टी होत्या, गोव्याचा मुक्ती संग्राम म्हणजे नेमका काय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, हा सगळा भाग आपण या स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत. कारण ते सगळा भाग आपल्या स्टेट बोर्ड मध्ये असणार आहे. जो जो भाग स्टेट बोर्ड मध्ये आहे तो सगळा भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. मग त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती, वेगवेगळे करार असतील, मग अकोला करार असेल, नागपूर करार असेल, त्या करारामध्ये नेमक्या काय गोष्टी ठरल्या आणि पुढे महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्या गोष्टी कशा पद्धतीने पुढे सर्वाईव्ह झाल्या, हा सगळा भाग जो आहे तो आपण स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र जो आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत. अशा पद्धतीनं आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की एखादी गोष्ट आपण व्यवस्थित पद्धतीने डिकोडिंग केली तर आपल्याला नेमका जो काही टॉपिक आहे तो माहित झाला तर आता आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. प्राचीन इतिहासामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, मध्ययुगीन इतिहासामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे, प्राचीन मध्ये काय वाचलं पाहिजे आणि लास्टच असणारा जो आधुनिक इतिहास आहे त्या आधुनिक इतिहासामध्ये नेमकं काय वाचलं पाहिजे, या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित पद्धतीने बघितल्या. त्यामुळे आता इथून पुढे तुमच्या लक्षात एकदम जर टीईटी देणारे जे काही शिक्षक वर्ग असेल किंवा भावी शिक्षक असतील तरी लक्षात घ्या की हा जो सिलेबस तुम्हाला मी डिकोडिंग करून दिला ह्याच्या बाहेर एकही प्रश्न गेलेला नाही आणि जाऊ पण शकत नाही. कारण हा सगळा जो काही सिलेबस मी डिकोडिंग केलाय तो PYQ आणि तुमचे संदर्भ ग्रंथ या दोन गोष्टींना एकत्र करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या दोन माध्यमातूनच पुढचा जो पेपर आहे तो सेट होत असतो. त्यामुळे याच्या बाहेर कुठलाही तुमचा प्रश्न जाणार नाही. त्यामुळे इथून पुढे समजा तुम्ही एखाद्याने बॅच घेणं पॉसिबल नाही झालं, VK क्लासवर तुम्ही बॅच घेऊ शकता, परंतु समजा तुम्ही नाही घेतलं असेल तरी पण हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी जर अभ्यास करत असाल तर तुम्ही काय करायचं तर मी जे काही तुम्हाला टॉपिक आता सांगितलेले आहेत युट्यूबला तुमच्या सगळ्यांसाठी हे फ्री लेक्चर आहे. या टॉपिकच्या माध्यमातून तुम्ही हा तुमचा घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकता. घरी बसून सुद्धा तुम्ही तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. काही गरज नाही की फक्त की तुम्हाला असं नको व्हायला बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये की आम्हाला नेमका सिलेबस डिकोड करता आला नाही आणि त्याच्यामुळे आमचा अभ्यास झाला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला मार्क आले नाहीत, असं तुम्हाला अजिबात व्हायला नको. म्हणून आपण VK क्लासच्या माध्यमातून युट्यूबला तुम्हाला सगळ्यांना हे जे काही लेक्चर आहे ते फ्री मध्ये देतोय, जेणेकरून समजा कोणाला पॉसिबल नसेल घेणं तर तुम्ही काय करू शकता. आज 11 एप्रिलला ऑलरेडी आपल्या बॅचवर काय तर 50% ऑफ आहे. सगळ्याच बॅचवर VK क्लासच्या सगळ्या बॅचवर तुम्हाला 50% ऑफ आहे. त्यामुळे तुम्ही आता पण बॅच विकत घेऊ शकता आज उद्यामध्ये. आलं का तुम्हाला नेमकं सगळ्यांना लक्षात की कशा पद्धतीने हा सगळा भाग आपण बघितला, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करणं एकदम सोपं होऊन जाईल. आज आता इथून पुढे तुम्ही अभ्यास करताना हे टॉपिक बाजूला ठेवा आणि तोच टॉपिक जास्तीत जास्त रिवाइज करा आणि त्यासोबत PYQ जास्तीत जास्त वाचा, जेणेकरून तुमचा इतिहासाचा जो भाग आहे तो एकदम ऑल क्लिअर व्यवस्थित पद्धतीने जाईल. चालेल, थांबायचं आपण. धन्यवाद सगळ्यांना.